ऐकून घे ना, मी काय म्हणते. का थांबलायस तू इथे? मी सांगते तुला, आपण दोघं मुंबईला परत निघून जाऊया. चल ना तू. काय नाही ऐकत आहे माझं? रेश, ऍटलीस्ट रिप्लाय मी. रेश ऐक ना, आपण जाऊया ना. तू का थांबला इथे गावछाप कमळीसाठी? कमळी? फाईन, कमळीसाठी. हो, तिच्यासाठीच थांबणार आहे आणि तिला सोबत घेतल्याशिवाय जाणार पण नाही. अरे, गावछाप कमळीसाठी थांबलायस ना? ठीक आहे, थांब. मी पण बघते ना कसा थांबतो ते. शी यार, इथे नेटवर्कच नाहीये. तर व्हिडिओ नयनतारा आंटीला कसा पाठवू? गॉड. ही कमळी अजून कशी आली नाही? सकाळ धरणं गेली, अजून काय बी पत्त्या नाही. तिनं काय खाल्लं बी नाही, पोटात अन्नाचा कण नाही तिच्या. सरू काकी, तू कशाला टेन्शन घेत बसली आहेस? ऋषी सरासने सांगितलंय ना, मग ते काय बी करून तिला घरला आणतील. नाही ग, माझंच चुकलं. मी खरं तिच्या मागं मागं जायला पाहिजे होतं. कमळे, आलीस तू? ये बाई ये, हात पाय धुवून घे. तुझ्यासाठी गरम गरम भाकरी केली आहे, ती खाऊन घे. हा, कमळे अगं, असं काय झालं? आय मी सकाळी तुझ्यावर चिडलो, मला माफ कर ग. त्यात काय एवढं? जे झालं ते झालं. माझं चुकलं ग. तू आजवर काय काय केलंयस माझ्यासाठी आणि मी असं चिडलो. माझा काय बी हक्क नाही बघ असं चिडायचं तुझ्यावर. अगं येडे, असं नाही बोलायचं. आय हाय मी तुझी, आणि पोरीचा आईवर समदा हक्क असतोय. रागवायचा, रुसायचा, चिडायचा, प्रेम करायचा समदा हक्क असतोय. मैत्रीण आहेस ना तू माझी? तुझी निंगी आहे तसं मैत्रीचं नातं आहे ना आपलं. तुझं आणि निंगीचं आहे तसं. काय निंगे? हे अगं, मला बी घ्या की तुमच्या. ये की मग, ये की. येड्या ग माझ्या पोरी.